शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची फोटो, पोथी आणि विण्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ शैलेश ओक यांनी सहभाग घेतला। यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्य दिवशी साईंच्या समाधी मंदिरात अध्यक्ष शिवाजीराव कचरे आणि सौ पद्मिनी कचरे यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। तसेच साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला। हा विधी अध्यक्ष शिवाजीराव कचरे आणि पद्मिनी कचरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पार पडला आहे। द्वारकामाई येथे बदलण्यात येणाऱ्या गव्हाच्या पोत्याचे साईबाबा समाधी मंदिरात विधिवत पूजन करून ते पोते बदलण्यात आले। हा विधी अध्यक्ष शिवाजीराव कचरे, पद्मिनी कचरे तसेच सीओ गोरक्ष गाडीलकर आणि वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पार पडला। श्री रामनवमी उत्सवानिमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण विक्रम नांदेडकर गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि श्रींची माध्यान्ह आरती भक्तिभावात पार पडली। श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी झालेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमांना साई भक्तांनी मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद दिला। कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी। खूप छान वाटतं। मी निमोणकर परिवारातली आहे, नानासाहेब निमोणकर देशपांडे। आज द्वारकामाईवर जे निशाण लागतं त्या परिवारातली मी आहे आणि आमचं साई परिवार पायी दिंडीमध्ये आम्ही आलोय काल शिर्डीमध्ये आणि आज इतकं म्हणजे बाबांचं दर्शन घेऊन खूप आनंद होतोय। आम्हाला खूप छान वाटतंय। आम्ही 4 दिवसांपासून आलेलो आहे आणि जो आम्हाला आनंद होतोय आज इथे येऊन तो शब्दात बी सांगता येणार नाही, असा आनंद होतोय आम्हाला। त्याच्यामुळे फक्त एवढं सांगू इच्छितो, फक्त ओम साईराम भक्त बस। आम्ही कन्नडवरून आलेलो आहे। साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी रामनवमी दिवशी आपण इथं आहात, काय भावना आहेत, आपण कुठून आलेला आहात? आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहोत, प्रॉपर हिंगोलीचे आहोत आम्ही। आमचे जवळपास 30 वर्षापासूनचे वारी आहे आमची आणि साईबाबांबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे। कसं वाटतंय साईबाबांच्या या शिर्डीमध्ये आलेला आहात? प्रत्यक्ष स्वर्गातलाच अनुभव होत आहे। मी प्रत्यक्ष स्वर्गात आल्यासारखा अनुभव आहे। संस्थांचं नियोजन 1 नंबर आहे। इथले स्वच्छता वगैरे सगळीच खूपच छान आहे आणि राहायची व्यवस्था पण खूप छान आहे। काय कसं वाटतं, काय भावना? आम्ही 20 वर्ष झालं पदयात्रा येतो, खूप आनंद वाटतो। आमचं हे 20 वर्ष पालखीचं खूप चांगलं वाटतं। कुठून आलात? पालघरवरून आला, पालघर वेऊर नवली गावातून। रामनवमीच्या निमित्ताने आम्ही सगळी आमची कांजूर भांडूमधली सगळी मुलं ही दरवर्षी 2 दिवसासाठी येतो आणि इकडे 2 दिवस साईच्या चरणामध्ये आम्ही असतो, त्याच्या अवतीभोवती असतो, आशीर्वाद घेत असतो त्यांचा। खूप छान वाटतं। पुढच्या पूर्ण वर्षासाठी आम्हाला ऊर्जा मिळते, चांगलं वाटतं, एक एनर्जी घेतो, ती घेऊन जात असतो आम्ही। कैसा लग रहा है आज? जय साई राम। बहुत बढ़िया, अच्छा लगा। मैं कम से कम 15 साल इधर आए, साई बाबा का पास आए। यस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।